नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, जोसाच्या वतीनं 2026च्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेला आणि चॉईस फिलिंगला 2 जूनपासून सुरुवात झालेली आहे. या सर्व ॲडमिशन प्रक्रियेबद्दलचं जे शेड्यूल आहे ते ऑलरेडी ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेलं आहे आणि याचबद्दल एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. 2026-27च्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं ज्या विद्यार्थ्यांनी जेई मेन्स 2 वेळेस जी परीक्षा झाली ती दिलेली असेल आणि त्या परीक्षेमध्ये जर त्यांना चांगले गुण आलेले असतील तर असे मुलं जोसाच्या माध्यमातून NIT, IIIT आणि गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट GFTISला अर्ज प्रक्रिया त्या ठिकाणी करत असतात. आणि ज्या मुलांनी जेई ॲडव्हान्समध्ये चांगला रँक मिळवलेला आहे, चांगले गुण मिळवलेले आहेत, असे मुलं हे IITच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत असतात आणि ही सुद्धा प्रवेश प्रक्रिया ही जोसाच्या माध्यमातून होते. जोसाची प्रवेश प्रक्रिया होत असताना हे जे काय रजिस्ट्रेशन प्लस चॉईस फिलिंग आहे तर याचा जो पहिला टप्पा म्हणूया आपण, हा 2 तारखेपासून 7 तारखेपर्यंत आहे. आणि ह्या रजिस्ट्रेशन प्लस चॉईस फिलिंगच्या प्रक्रियेनंतर जी काय चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांनी केलेली आहे तर या सगळ्या आधारावर पहिला जो मॉक सीट अलोकेशनचा जो काय डिस्प्ले आहे, रिझल्ट आहे, तो आपल्याला 8 जूनला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे काय तर जे चॉईसेस तुम्ही भरलेले असतील तर त्या भरलेल्या चॉईसेसपैकी ऑप्शनपैकी तुम्हाला टेंटेटिव्हली कुठलं ऑप्शन मिळू शकतं याबद्दलचं एक या जोसाच्या माध्यमातून ते एक ऑप्शन आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध असतं, जे की आपल्याला मिळू शकेल अशा पद्धतीचं इंडिकेशन त्या ठिकाणी उपलब्ध असतं. मग आपल्याला परत एकदा त्या ठिकाणी ऑप्शन रिशफल करता येतात, खालीवर करू शकतो आपण. आणि परत एकदा जे काय तुम्ही नवीन चॉईस फिलिंग ॲड कराल, रिशफल कराल तर त्या आधारावर ते कधीपर्यंत करता येईल परत तुम्हाला तर ते 9 जूनला सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ती ऑप्शनची विंडो उपलब्ध असेल. आणि 10 तारखेला जे तर मुलांना सेकंड सीट अलोकेशनचा जो ऑप्शन आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा माध्यमातून जे तर त्यांना एकूणच जे चॉईसेस त्यांनी 2 तारखेपासून या दरम्यानच्या काळामध्ये 7 तारखेपर्यंत भरले असतील, परत ते रिशफल जरी केले तर फायनली या सगळ्या प्रक्रियेमध्ये 2 वेळेस अशी परिस्थिती असते की जिथं तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकेल, अर्थात तुमचा स्कोअर तसा असेल, तो मेरिटमध्ये बसत असेल तर डिस्प्ले ऑफ सीट मॉक सीट अलोकेशन हे 2 सेकंड झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही चॉईसेस लॉक करू शकता. आणि याच्या आता जर तुम्ही नाही पण केल्या तरी ॲटो लॉकसुद्धा त्या चॉईसेस होतील. आणि ही प्रक्रिया जी ती 11 जून रोजी संपेल. पहिला टप्पा म्हणजे रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग 7 तारखेपर्यंत, पहिला जो मॉक अलोकेशन असेल ते 8 तारखेला, सेकंड अलोकेशन हे 10 तारखेला. त्यानंतर तुम्ही चॉईसेस लॉक करू शकता. नाही केल्या तर 11 तारखेला ॲटो लॉक होतील. आणि त्यानंतर तुम्हाला प्री पेमेंट ऑफ जोसा ॲक्सेप्टन्स फी आणि प्री अपलोड ऑफ द डॉक्युमेंट्स हा एक पर्याय उपलब्ध असेल. हा पर्याय तुम्हाला 11 जूनला उपलब्ध राहील. त्यानंतर जो येतो पहिला ऑफिशियल रिझल्ट हा 13 तारखेला पब्लिश होईल, 13 जूनला. थोडक्यात काय तर 13 जूनला फर्स्ट राऊंडचा रिझल्ट पब्लिश होईल आणि त्यानंतर म्हणजे पुढचे 6 राऊंड जे तर टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी होतील. हे एक फार मोठं शेड्यूल आहे, ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे. तुम्हाला कुणाला पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक शेअर करतो, त्या ठिकाणाहून सुद्धा तुम्हाला ते डाउनलोड करून घेता येईल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, कुणी या जोसाच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यावा असे विद्यार्थी की ज्यांचं पर्सेंटाईल जेई मेन्समध्ये चांगलं आहे, जे NIT, IIIT आणि GFTISला अर्ज प्रक्रिया करू शकतात. अर्थात GFTISला अर्ज करत असताना आपली पेईंग कॅपॅसिटी आहे का, त्या कॉलेजची फीस किती आहे याचा आपण जरूर अभ्यास करावा. दुसरा पर्याय असतो की जे IITला क्वालिफाय झाले, ज्यांचा जेई ॲडव्हान्समध्ये रँक चांगला आहे, असे मुलं जे तर IITसाठी त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात. जोसाचे एकूण 6 राऊंड होतील आणि हे 6 राऊंड झाल्यानंतर ज्या सीट्स रिपोर्ट होणार नाहीत ह्या सीट्स या सीसॅप राऊंडमध्ये भरल्या जातात. म्हणजे काय 2 स्पेशल राऊंड यानंतर कंडक्ट होतील जोसाचे पूर्ण 6 राऊंड झाल्यानंतर. आणि त्या राऊंडमध्ये जे काय उर्वरित जागा असतील त्या ठिकाणी त्या राऊंडसाठी आपण पार्टिसिपेट करून तिथूनही ॲडमिशनची संधी आपल्याला उपलब्ध असते. अर्थात चांगल्या कॉलेजच्या चांगल्या ब्रांचच्या सीट्स त्या ठिकाणी फारशा उपलब्ध नसतात. ज्या ठिकाणी बऱ्याचदा जाण्याची तयारी विद्यार्थ्यांची नसते अशा ठिकाणच्या त्या जागा असतात
तर त्या ठिकाणी सुद्धा मात्र आपली तयारी असेल तर आपण त्या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतो. सीसॅटसाठी परत एकदा रजिस्ट्रेशन प्रक्रिया तुम्हाला उपलब्ध होईल. परंतु जे मुलं JEE मेन्समध्ये चांगला ज्यांचा स्कोर आहे, ज्यांना वाटतं की आपण जोशामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे, अशा मुलांसाठी आत्ता रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया ओपन आहे. आपण नक्की त्याच्यात भाग घेऊ शकतो. आता बरेचसे मुलं असे असू शकतात की ज्यांना JEE मेन्समध्ये ठीक मार्क आहे परंतु त्यांना ऑल इंडियात भाग घ्यायचा नाही. तर अशा मुलांसाठी काय ऑप्शन उपलब्ध आहे, तर त्यांना आता महाराष्ट्र CETचा रिझल्टचा वाट पाहावी लागेल. महाराष्ट्र CET सेलच्या वतीनं रिझल्ट जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या CET सेलच्या वतीनं इंजिनिअरिंगचे ॲडमिशन प्रक्रियेचे रजिस्ट्रेशन ओपन होतील. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या JEE मेन्सचा स्कोरसुद्धा मेन्शन करता येतो आणि CET सेलच्या वतीनं जी CET परीक्षा झाली PCM ग्रुपची, तोही स्कोर तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतो. थोडक्यात काय, तर ज्या मुलांनी JEE मेन्समध्ये चांगलं केलेलं असेल परंतु त्यांना अदर स्टेटमध्ये किंवा इतर या सगळ्या प्रक्रियेत जायचं नाही आहे, तर तो स्कोर त्यांना महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा वापरता येणार आहे. तो काय वाया जाणार नाही आहे. थोडक्यात इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ज्या मुलांना ऑल इंडियात पार्टिसिपेट करायचं असेल, सगळीकडे जाण्याची तयारी आहे, मार्क्स बऱ्यापैकी चांगले आहेत JEE मेन्समध्ये किंवा IITमध्ये आपला JEE ॲडव्हान्समधून चांगला रँक आलेला आहे, अशा मुलांनी जोशामध्ये नक्की भाग घ्यावा. आणि या संदर्भामध्ये जे डिटेल शेड्यूल आहे त्याचा परत एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की शेअर करेन. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.